याला मारू नका याची फजिती करा. मग कशी फजिती करा? ठाई उडी जाते, उखडे उडतात. ते उखडं उठायला लागले, घरातले त्याच्या पाठडा देऊन पडायला लागले. पाठीवरून ते वसुपात्रा लागे, सगळे यायचे त्याच्या पाठीत पडायचे. जीव त्या प्रसंगी घेता झाला. घाबरे दुर्जन पळाया पाहत, घाबरायला लागला, पळायला लागला. तर घरातल्या ज्या बाजा होत्या त्या बाजा आडव्या लागायला लागल्या. याला जाऊ दिलं तर बाहेर. नामदेव वर्णन करतात, जा नव्हे तुटले पंचांग फाटले आणि धोतरही गळाले, टिंब टिंब टिंब. त्याचा धोतर सुद्धा गळून पडलं. मला नामाने जीव घेऊन पडाला आणि मथुरेशी आला कंसापाशी. अशी परमात्माने त्या महाबळ भटाची फजिती केली. महाबळ निघून गेला. आता परमात्म्याच्या आणखी लीला त्या ठिकाणी आपल्याला पाहायच्या, पण त्या आज नाही पाहायच्या, त्या उद्या पाहायच्या. आपल्या गावातले एक प्रतिष्ठित नागरिक आमचे वसंतराव भाऊ शिंगणे यांच्या आईचं या ठिकाणी आज निधन झालेलं आहे. भगवान परमात्म्याच्या चरणी त्यांना योग्य ती सद्गती प्राप्त हो, त्यांना त्यांच्या आत्म्याला त्या ठिकाणी शांती प्राप्त हो. आज त्या कारणामुळे थोडा आपल्या कथेला उशीर झाला, तरी सुद्धा आपण वेळेमध्ये अगदी हा 1 तास कथा लांबवून आजची कथा या ठिकाणी पूर्णत्वाला नेलेली आहे. आता आजची कथा आपण उद्या भरून काढू. आईंचा अंत्यविधी त्या ठिकाणी झालेला आहे. आपण गजानन महाराजांकडे, कृष्ण परमात्म्याकडे अशी प्रार्थना करू की त्यांना परमात्म्याच्या चरणी सद्गती प्राप्त हो, अशी प्रार्थना करायची. आजच्या कथेला या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे. आजचे जे काही अन्नदाते आहेत ते श्री सज्जन शिंगणे, श्री उकंडा शिंगणे, श्री दीपक जाधव आणि श्री योगेश्वर जाधव या चौघांचे मिळून आज या ठिकाणी अन्नदान आहे. यांच्या चौघांचे असते आता आरती होईल. त्या अगोदर ज्ञानोबा तुकोबाचं भजन होईल. निवृत्ती राया